रिफॉर्म एक्सप्रेस उपक्रमांतर्गत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल आणखी 5 नव्या सुधारणा जाहीर केल्या। यामधल्या 2 सुधारणा मालवाहतुकीशी, 1 बांधकामाशी तर उर्वरित 2 प्रवाशांच्या सोयी-सुविधेशी संबंधित आहेत। नव्या नियमांनुसार गाडी सुटण्यापूर्वी 72 तासांच्या आधी तिकीट रद्द केल्यास केवळ किमान शुल्क आकारलं जाईल। 72 ते 24 तासांदरम्यान तिकीट रद्द केल्यास 25% रक्कम कापली जाईल, तर 24 ते 8 तासांच्या दरम्यान 50% परतावा मिळेल। मात्र गाडी सुटायला 8 तासांपेक्षा कमी वेळ उरला असल्यास कुठलाही परतावा मिळणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं। याखेरीज आता लवकरच देशातील कोणत्याही रेल्वे स्थानकावरून काउंटर तिकीटं रद्द करता येतील। यामुळे यापूर्वी केवळ मूळ स्थानकावरच तिकीटं रद्द करता येणारं बंधन आता संपुष्टात येत असल्याचं रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं। ई तिकिटांसाठी TDR अर्थात तिकीट डिपॉझिट रिसीट दाखल करण्याची अट आता रद्द करण्यात आली असून तिकीट रद्द केल्यावर परताव्याची प्रक्रिया आपोआप पूर्ण केली जाईल। प्रवाशांच्या सोयीसाठी उचललेल्या आणखी एका पावलांतर्गत आता गाडी सुटण्यापूर्वी 30 मिनिटांपर्यंत प्रवासी आपल्या प्रवासाचा वर्ग अपग्रेड करू शकतील। त्यापूर्वी तक्ता तयार होण्यापूर्वीच हे बदल करण्याची मर्यादा होती।